नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या लोकांचे एवढे कमेंट्स आले, लव्ह स्टोरी ब्लॉग तुम्ही कसे भेटले, तुम्ही कुठे भेटले, तुम्ही का भेटले, तुम्ही कशासाठी भेटले, यासाठी आम्ही भेटलो. तर एवढे कमेंट्स आलेत भाई, एवढे कमेंट्स आलेत. म्हणजे जे जुनी लोक आहेत, जे आपले एकदम ओजी सबस्क्रायबर्स आहेत, एकदम जुने सबस्क्रायबर्स, त्यांना तर माहिती आहे आपली लव्ह स्टोरी. आणि ज्यांनी वेडिंगचा कॉन्टेंट पण आपलं बघितलं, वेडिंगचे व्लॉग्स बघितलं, त्यांना पण आपली लव्ह स्टोरी माहिती आहे. सो हा व्लॉग नवीन सबस्क्रायबर्ससाठी आणि जुन्या सबस्क्रायबर्स, जर आमची प्रेम कहाणी तुम्ही विसरले असाल तर विसरू नका. आम्ही तुम्हाला परत एक नवीन अपडेट नाही, विसरायचा प्रश्न नाही, विसरू तर नाही शकत, पण ह्याच्यामध्ये थोडंसं अजून इन डिटेल वाली लव्ह स्टोरी असेल, कारण लग्नाच्या वेळी आम्ही थोडे गडबडीत होतो. सो आम्ही थोडक्यात सांगितली होती तेव्हा लव्ह स्टोरी. आणि काही लोकांनी जे एकदम ओजी सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आमची लव्ह स्टोरी ऐकायची होती, तर त्यांनी ओजी तर तसे सगळेच ओजी आहेत, ओजी नाही म्हणता ना, जे जुने सबस्क्रायबर्स. ओजी तर भाई एव्हरीवन इज ओजी फॉर अस. यार बापरे, तुम्ही लोक एवढे प्रेम करत आहात. आम्ही आता जिथे पण जाऊ तिथे कोणी भेटलं की रोज, म्हणजे आम्ही दोघं जेव्हा पण ज्या दिवशी आम्ही रोज बाहेर निघतो ना, कुठं ना कुठं तरी कोण ना कोणतरी भेटतच. आणि स्वतः तुम्ही लोक बोलता, आणि तुम्ही लोक असं दाखवतच नाही की आम्ही कोणीतरी क्रिएटर आहोत आणि मग तुम्ही आम्हाला येऊन भेटताय. तुम्ही आमच्यासोबत असं ऍज अ फॅमिलीज बोलता. आम्हाला एवढं भारी वाटतं की वाचत. आणि आम्ही पण असं पहिल्यांदा असं कॅमेरा समोर बसून असं ब्लॉग करतो. सो दिस इज आवर फर्स्ट व्हिडिओ असं बसून स्टोरी टाइम. आणि बाय द वे, इथं सिल्वर बटन लावलेलं आहे. आम्ही आमच्या बेडरूम मध्ये दिसत असेल तुम्हाला. त्याचं लवकर गोल्डन करायचंय, सो दॅट व्हाईट वाल्या वॉलवरती गोल्डन उठून दिसलं पाहिजे. सो गाईज, फटाफट सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल. आणि मी म्हणत होते की अजून काही लोकांनी आपल्या रेडिओ FM वाल्या त्यांच्या पेजवरती पण लव्ह स्टोरी होती आमची, तिथे पण जाऊन पाहिलेले आहे, पण ही त्याहूनही डिटेल मध्ये असेल. सो लेट्स स्टार्ट. कोण चालू करतंय? स्टार्ट करून एकदम स्टार्टिंग पासूनच. एकदम स्टार्टिंग. ओके, मी स्टार्ट करते. ठीक आहे का, तू करतो? नाही, सांग. चला, तर आय गेस 2019 मध्ये मी झुंबा इन्स्ट्रक्टर म्हणून एका जिम मध्ये जायचे. जिमचं नाव आता मला पण आठवत नाहीये. मॅग्नम. मॅग्नम जिम होती इथेच, आम्ही जिथे राहायचो त्या एरियामध्ये. सो मी झुंबा इन्स्ट्रक्टर आणि हा तिथे जिम साठी येत होता, जिम वर्कआउट करण्यासाठी यायचा. झुंबा हा कधी करत नव्हता. सो मग 2-3 महिने, ऑलमोस्ट 4-5 महिने तरी मी तिथे झुंबा घेत होते. आणि कधी कधी हा एखाद्या वेळेस आला नाही आला, पण ओळख होती कारण ट्रेनर होता. आणि याचा एक फ्रेंड जो ट्रेनर होता तो माझा पण चांगला फ्रेंड होता, तर त्याच्यामुळे आमची चांगली ओळख झाली होती, फक्त हाय बाय वाली. ओनली हाय बाय. आणि हा कधीतरी यायचा माझ्या झुंबाच्या बॅच साठी, कधीतरी. आणि तेव्हा पण येऊन इतका इरिटेट करून जायचा, कारण की हा कधी चांगल्या प्रकारे डान्स करायचाच नाही. डान्स तर आता पाहिलाय, आता चांगला करतो डान्स, पण तेव्हा त्याला डान्सचा डीप. सिर्फ मेरे शादी में अच्छा डांस करने वाला था, वो मैंने ठरा के रखा था. तर तेव्हा तो अजिबात चांगला डान्स करायचा नाही. डान्स म्हणजे झुंबा वर्कआउट जे काही आहे ते, पण नुसता गणपती डान्स करायचा मागे. आणि जे लोक सिन्सिअरली करायचे त्यांना सुद्धा म्हणजे मागे असं त्यांना गणपती डान्स करण्यासाठी हे करायचं थोडासा. म्हणजे मी आधीपासूनच आगाऊ आहे, तर मी ते माझा आगाऊपणा कंटिन्यू ठेवला. हिला ओळखत नाही का, मी हिचा जाऊन ही सांगणार तसं झुंबा करू. अरे, इन्स्ट्रक्टरचं ऐकायचं असतं. बट इन्स्ट्रक्टर पण तसा पाहिजे ना, इन्स्ट्रक्टर पाहिजे. खरी नखरी त्रास देऊ तुम्ही दोघं पण ना. म्हणजे मी लिटरली 1-2 वेळा चिडून सुद्धा गेलेले होते गाईज, तुम्हाला विश्वास नाही होणार. म्हणजे हिचा झुंबा चालू आहे आणि मी माझ्या 1-2 मित्रांसोबत ते चांगले असे मस्त स्टेप्स करायचे, हे करायचे. आणि मी मागायचं जोरजोरात ते मल्हारी बिल्लारी लागलं का, आम्ही असं नाचायचं मागं बघून. खूप मग तेव्हा तर चालू झुंबा सोडून पण गेलेली लिटरली. म्हणजे एवढा मी सांगते, एक सीन मला खूप छान आठवतो की हा एकतर झुंबा करत पण नव्हता, वर्कआउट चाललेला. आणि त्या जिम मध्ये वर्कआउट आणि ह्याच्या स्पेस मध्ये काही असा डिफरन्स नव्हता, एकाच ठिकाणी सगळं होतं, एकदम क्लोज होतं. सो मग माझीच पर्टिक्युलर स्वतःची अशी आदत आहे की झुंबा करताना मी हुटिंग खूप करते. हुटिंग म्हणजे वेगवेगळ्या असं हे असं ओरडायची मला सवय, सो दॅट त्याने एनर्जी अजून डबल लागते आणि अजून मजा येते डान्स करायला. तर हा डान्स करत पण नव्हता आणि जोरजोरात मध्ये मध्ये हे चालू झालं याचं.
मग इतकं मला इरिटेट झालं. हा आणि अजून 3-4 लोक पण होते, असं नाही की, आणि ट्रेनर्सच मोस्टली. तर त्याच्यामुळे मग मी चिडले आणि मी मधल्याच म्हणजे क्लास सोडून निघून गेले डायरेक्टली. असं झालं. तर मग तेव्हा त्यांना समजलं की कुछ तो गडबड आहे. त्याच्यानंतर त्यांनी कधी मला त्रास नाही मग दिला. ठरवलं की बाबा एखाद्या माणसाला इतका पण त्रास नाही देऊ की तो त्याचा चालू झुंबा सोडून घरी जाईल. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की हिला कमी त्रास द्यायचा पण कमी द्यायचा. तर मग ते झालं आणि मग 2020 आला मार्च मध्ये आय गेस लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर तर मग काही आमच्या म्हणजे आम्ही इंस्टाग्राम वर पण वगैरे असं काही कनेक्टेड नाही नव्हतो. होतो ना, कनेक्टेड होतो. फक्त फॉलो तर फॉलो करत बॅक होतो. आणि रील्स ही काय डान्स वगैरे करायची ते बघायचं फक्त. बट असं आले हा डान्स एकमेकांना काही स्किप, कधी शेअर वगैरे नाही शेअर केलं, वगैरे नाही पण कधी बोलणं काय वगैरे. केलं नाही. बोलणंच नाही. म्हणजे फक्त जिमला आलं का हाय त्रास द्यायचं घरी जायचं, हाय त्रास द्यायचं घरी जायचं, एवढंच होतं. तसंच होतं ऍक्च्युली. आणि मग तिथून 2020 चालू झालं, लॉकडाऊन चालू झालं, मग तर काही संबंधच नाही. मग 2 वर्ष स्ट्रेट आउट लॉकडाऊनमुळे जिम पण चालू नव्हत्या आणि काय असं हेच नव्हतं. ठीक आहे. मग 2022 मध्ये जॅन मध्ये मला याचा फोन येतो. मध्ये आधी आमचं कधीतरी असं मेसेजवरती काही बोलणं झालं किंवा इंस्टाग्रामवरती काहीतरी शेअर केलं तर केलं. हे एवढं इतकं नॉर्मल आणि इतकं बेसिक कॉन्व्हर्सेशन आमचं व्हायचं. सो मग 2022 मध्ये त्याचा एकदा मला कॉल येतो जानेवारी मध्ये की म्हणजे तेव्हा सोनू दादा आणि सनी दादा दोघांचं लग्न होतं. तर मम्मी तेव्हा बोललेली की म्हणजे घरच्यांचं असं होतं की आता आपल्याला संगीत करायचं, डान्स बसवायचा, सगळं फॅमिली डान्स वगैरे तुम्हाला करायचं, तर सगळी माहितीये पोरं नाचणार, बघितलेत किती सगळे आमच्या एक्सायटेड घरातले असतात. एक्साइटेड सगळं असतात. प्रत्येक माणूस एक्सायटेड आहे. तर तेव्हा पण सगळे एक्सायटेड होते. आणि मम्मी बोलली की आपल्याला आता डान्स करायला कोणतरी पाहिजे शिकवायला, कोरिओग्राफर करायचा, तो भारी डान्स करायचा. मग म्हणलं अरे दोन मुलांची लग्न होती. हा, एकाच्या 2 लग्नात पोरांची तेवढं लग्न लग्न होते. केला होता. तर मग त्या मम्मी बोलली की आपल्याला कोणतरी डान्स शिकवायला पाहिजे. अरे म्हटलं माझ्या ओळखीची आहे एक झुंबा इन्स्ट्रक्टर, म्हणजे ती कोरिओग्राफी वगैरे पण करते. मम्मी म्हणली हा विचार मग तिला. मग मी हिला फोन केला शिवानीला की हॅलो असं तसं. तेव्हा पण ती सरप्राईज, अरे तुझा फोन आला मला अचानक कसं काय? म्हणलं अरे काम होतं म्हणून फोन केला, नाही तर कोण तुला फोन करणार आहे. तर मग त्यानंतर मग तिला बोलला की असं असं आहे. एक मिनिट, हे बोलायच्या आधी सॉरी मला हे सांगायचं की मला या मुलाचा पर्टिक्युलरली खूप राग यायचा. का सांगू? कारण की हा एकुलता एक मुलगा असेल जो मला भाव नाही द्यायचा. नाहीतर मी माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या स्कूलमध्ये किंवा जिथे जाईल तिथे मला इतका चांगला भाव मिळायचा. कारण की होते बाबा, मी फेमस होते, स्कूलमध्ये पण फेमस होते, कॉलेजमध्ये फेमसच होते मी, जरी तुला वाटत नसलं तरी. तर माझं असं व्हायचं की भाई बाकी पोरं मला एवढी भाव देतात आणि हा मुलगा का माझ्या समोर एवढा ऍटिट्यूड फेकत असतो. फिर भी मेरे प्यार के चंगुल में फंस गई. खराब. तर मग हिला फोन केला. मग म्हटलं की आमच्या घरी ना आमच्या दादाचं लग्न आहे, तर मग तुला डान्स शिकवायला जमल का? ती म्हणते हा तसं मी कोरिओग्राफी कधी केली नाहीये, तर झुंबा इन्स्ट्रक्टर आहे तर मग मी शिकवू शकते. म्हणजे एखादा तुम्ही डान्स मला द्या. म्हणजे तिचं पण शिकवणं म्हणजे कसं होतं की एक युट्यूबवर व्हिडिओ बघा, तुम्हाला जो आवडतो तो मला पाठवा, मी थोडं प्रॅक्टिस करते, थोड्या स्टेप्स एडिट करून मी तुमच्या घरी येते आणि तुमची प्रॅक्टिस घेते. असं ठरलं आमचं. आणि कुठली स्टेप जमत नसेल तर ती एक्सप्लेन करेल आणि जी नाही येते ती चेंज करेल, अशा हिशोबाची ती कोरिओग्राफी. म्हणजे लिटरली हिला तेव्हा फीज देऊन आम्ही ॲज घरी झुंबा इन्स्ट्रक्टर बोलवलं होतं. म्हणजे हिला तिची इन्स्ट्रक्टरची फीज दिली. तिला म्हटलं इन्स्ट्रक्टर नाही, कोरिओग्राफीची फीज, कोरिओग्राफर म्हणून आली, कोरिओग्राफीची तिला फी पण दिली होती आम्ही. म्हणजे एवढं आमचं काय बोलतात एकदम फॉर्मल रिलेशन. पहिल्यांदाच आलेले मी तेव्हा घरी आणि मग एकदा आले. मग एक दिवशी डिस्कशन झालं की बाबा रोज संध्याकाळी रात्री 9 वाजता वगैरे मी येऊ शकते, कारण की माझं 8:30 वाजेपर्यंत तर ऑफिसच होतं. सो मग ही वॉज लाईक ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. आणि घरातले पण तेव्हा सगळे फ्री होतात. सो घरातले पण सगळे रेडी झाले. मग रोज मी रात्री 9 वाजता यायचे. हा मला घ्यायला यायचा कारण की उशीर असायचा. हा मला घ्यायला पण यायचा, हा मला सोडायला पण यायचा. रोज हे होतं 9 ते 10:30च्या आसपास मी यायचे. किती कष्ट. मम्मी पप्पांचा डान्स मम्मी दोन्ही मम्मी आणि काकींचा डान्स बसून झाला. त्याच्यानंतर मग हळूहळू मम्मी आणि पप्पांचा पण डान्स बसायला गेला. आणि मी ऍक्च्युली फक्त त्या दोघींचाच डान्स बसवण्याच्या हिशोबाने आलेले, पण मग हळूहळू सगळ्यांचेच डान्स म्हणजे मम्मी आणि काकी या दोघींनी ठरवलेलं आणि मोठ्यानी पण, या तिघींनी ठरवलेलं की आपण डान्स बसू आणि हिच्याकडून कोरिओग्राफ करून घेऊ. थोरा मोठ्यांचा मान राखून नाव घ्यायला सुरुवात करते. हा उखाणा मी 2 वर्षापूर्वीच बनवला होता, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. उखाणा थोडा मोठा आहे तर सर्वांनी थोडा धीर धरावा. तुमची झालीये मी आता,
तर काही चुकलं माफलं तर माफ करावा. आले होते मी मम्मी काकींना डान्स शिकवायला. पण ते ही जसं जसं शिकत गेले तशी आमच्या सगळ्यांची लुडबुड थोडी थोडी वाढली. वाढत गेली. म्हटलं आम्ही पण डान्स करणार, आम्ही पण डान्स करणार. आणि मग मग असं सगळ्यांचे- इनी पण सगळ्यांना पंप केलं की तुम्ही फॅमिली डान्सच करा. तर मग सगळे तिन्ही कपल्सचा म्हणजे पप्पा मम्मी पप्पा दादा मोठा आहे काका काकी या तिन्ही कपल्सचा हिने डान्स बसवला. हा एकदम थोडा एकदम छोटं थोडा म्हणजे होता. 45 पण सेकंडचा काहीतरी असं वगैरे. केला होता त्यांनी, मला अजून पण आठवतं. मग त्यानंतर आमच्या पोरांचा आणि मग कझिन्स मुलांचा पण लोकांचा डान्स बसला. त्या लोकांचा एक डान्स बसून दिला. मला आठवतं एक रात्री तर मी 12:30 वाजेपर्यंत होते त्यांच्या घरी आणि 12:30 वाजेपर्यंत ह्या कझिन्सचा सगळ्यांचा डान्स बसला होता. आणि तो पण एकदम म्हणजे मी पण त्यांच्यामध्ये डान्स करत होते. मला एवढी मजा येत होती, एवढा दंगा चाललेला आमचा सगळ्यांचा म्हणजे हिचं त्यावेळेस असं झालं की म्हणजे ही इथं आली का आपलं खोवून जायची हा अशी. म्हणजे मी अशी गायब. एकदम मिक्स होऊन जायचे. मला मजा घड्याळात यायची. किती वाजले 11 11:30 हा. 12 काय नाही कळतच नव्हतं. म्हणजे खरंच आली कळत का इथंच नव्हतं. थांबायचं, पायच निघत नव्हता त्या बाईचा. आणि त्यानंतर मग सगळ्यांचा डान्स बिन्स बसवला. मग मी हिला रोज सोडायला जायचो. मग घरी सगळ्यांची हा मग चर्चा घरी चालू मग झाली. मी हिला सोडायला गेलो का अभिषेकची चांगली मैत्रीण दिसतीये, काहीतरी असन काहीतरी होईल असं तसं. मग हळूहळू मला थोडे चिडवायला लागले घरी की अरे काय नाही चांगली आहे रे ती, काय करते रे शिवानी, कितवीला आहे, काय करते, कशी आहे, काय तिचं काय. म्हटलं अरे मैत्रीण आहे माझी. हा म्हटलं मैत्रीण आम्ही कुठं काय म्हणतो, मैत्रीणच आहे ना. मग असं बोलत बोलत ते हळूहळू पंपिंग झालं सगळ्यांचं. मग सगळे बोलायला लागले. पंपिंगच होतं तेव्हा पण तो इग्नोरच करायचा. तेव्हा पण इग्नोर तो मला करायचं. म्हणजे खाली अरे मात्र काय भाव म्हणलं ओळख नाही पाळत, फक्त हा. हाय बाय फ्रेंड्स आहे, जाऊ दे हा. म्हटलं. मी असं माझं होतं. चिल करायचं तेव्हा. मग मला सेकंड गोष्ट अशी आठवते की बाबा डान्स बसवला, सगळं झालं. लग्न झालं दादा वहिनींचं. आणि मग मला लग्नाच्या वेळी तर जाता नाही आलं कारण की काहीतरी वीक डेज मध्ये होतं लग्न. ते जाऊ दे. हिला माझ्या भावाच्या लग्नात घरी एवढं डान्स शिकवायला आले, मी तिला इन्व्हिटेशन सुद्धा दिलं नव्हतं. तिला पत्रिका पण नाही दिली मी लग्नाची. का म्हणजे नाही विचार चिडायचं? करा. का नाही चिडायचं? नाही म्हणजे विचार करा तेव्हा ही का नाही? माझ्यासाठी कोण होती, कोण नाही. का नाही राग येणार मग मला? मग मी त्याला एक दिवशी असंच तेव्हा पण टॉन्ट केलेलं, अरे तुझ्या घरातल्यांनी मला बोलवलं पण म्हणजे शाळेत तू मम्मींनी एकदा पण वगैरे हिला बोलवलं नाही. बोलवलं की आमच्या मुलांचं लग्न आहे तू ये. आणि मी म्हणजे ज्यांनी हिला घरी इंट्रोड्यूस केलं कोरिओग्राफर म्हणून किंवा जिचा मित्र आहे त्यांनीच इन्व्हाइट नाही केलं तिला लग्नाला. मग घरातल्यांनी एवढं लग्नाला पण बोलवलेलं, मग पूजेला मी गेले कारण लग्नाला नाही जाऊ शकले. तर मग इतके दिवस 10-15 दिवस आमचे जे आजोबा होते, बाबा होते, ते फक्त निरीक्षण करत होते, ते फक्त बघत होते मला. आणि मग पूजेच्या दिवशी सडनली आय डोंट नो हाऊ बट सगळ्यांची आपली आपली गडबड चाललेली, मी एकटीच होते. तर मी जाऊन आपली सोफ्यावरती बसले होते आणि बाबा माझ्या शेजारी होते. मग बाबा म्हटले, मग तेव्हा छान बाबा मस्त बोलायचे तेव्हा वगैरे. एकदम ठणठणीत होते बाबा. तर मग बोलले, मग डायरेक्ट काहीच नाही, त्यांनी पहिलं वाक्य तोंडातून काढलं, काय ग बोरी, आवडतं का तुला आमचा अभि? अरे मी विचार करा, मी अशी फक्त पूजेला आलेली मुलगी, मला असा प्रश्न एखाद्या वयस्कर व्यक्तीकडून येतो. आय वॉज लाईक हँग. म्हणजे डोक्यात काय थॉट्स पण नाही की हा अभि आहे, हा माझा मित्र, एवढंच. मित्र माझं- पण नाही, मित्र पण नाही, हाय बाय ओळखीचा फक्त. एक मुलगा, असंच माझ्यासाठी हा. होता हा. तर तेव्हा बाबा हिला विचारतात तुला आमचा अभिषेक आवडतो का. आय वॉज लाईक नाही बाबा, असं काही नाहीये, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, ओळखतो एकमेकांना. तर बाबा हसले आणि म्हटले बर ठीक आहे, काय असेल तर सांग, म्हटले मी आहे. म्हटलं नाही बाबा असं काही नाही. हे पण बोलले काही असेल तर सांग, मी आहे म्हणून. म्हटलं नाही असं काही नाहीये. पाहिलं मला बाबांनी आणि विचारलं, आवडतो का ग आमचा अभि तुला? मी म्हणाले बाबांना, अहो बाबा असं काहीच नाहीये आमच्या ध्यानामनात. बाबा म्हणाले, असेल काही असं तर सांग, मी असताना घाबरायचंच कशाला. संपलं, एंड ऑफ कॉन्व्हर्सेशन. मी तिथून पटकन निघाले. कल्टी मारली ती. म्हणली टॉपिक छेडने से पहले भागो शिवानी, इधर धोखा है, शादी कर लेंगे ये लोग, इधर ही मंडप में बिठा देंगे. एवढं एक्स्ट्रा नाही,
पण मला त्या विषयावरती पुढे काय बोलायची हेच नव्हती. सो मी निघाले आणि मग मी ह्याला इथून मग तो मला खाली घेऊन चालला होता. चल म्हटला जेवणाच्या इकडे. तर खाली जाता जाता म्हटलं अरे मला बाबा काय म्हटले माहिती का की तुला अभिषेक आवडतो का. तर म्हटलं अरे काय नाही आणि माझं कसं होतं की म्हणजे म्हातारे लोक काही विचार नाही करत कोणाला बोलताना, वयस्कर लोक डायरेक्ट जे मनात येईल ते बोलून टाकतात. मी तिला अरे बाबा आहेत ते, बाबांचं कुठे मनात घेतले, आलं मनात तर बोलले ते डायरेक्ट. तर मग तेव्हा मी तिला म्हटलं इग्नोर कर. आणि मला पण माहिती होतं बाबांचा स्वभाव कसा, असं काय पण म्हणजे विचारणार लगेच, घाबरत नाही, लाजत नाही. येस. तर मग त्यांनी म्हटलं जातं इग्नोर. मग खाली वेली गेली, जेवली आणि मग गेली तू निघून घरी. गेले मग. हा आणि मग त्याच्यानंतर 1-2 वेळा मी त्याला फोन केला होता की बाबा मला ऍटलीस्ट डान्स तरी दाखव. म्हणजे इनी जे डान्सेस बसवले ते डान्स सुद्धा मीला दाखवले. म्हणजे म्हणजे कितीतरी विचार वेळा करा मी तुम्ही. म्हटलं होतं की तो म्हणायचा माझ्या लॅपटॉप मध्येच आहे, माझ्या गोप्रो Hard disk मध्येच मध्येच आहे, आहे. माझ्या हार्ड डिस्क मध्ये. एकदा कोणाला एक सुद्धा व्हिडिओ त्याने दाखवलं नाही. फक्त एकदा मग फी म्हणजे माझे पैसे द्यायला आला होता तेव्हा पण मी त्याला म्हटलेलं की बाबा मला दाखव, पण नाही दाखवलं. ठीक म्हणजे आहे. तेव्हा पण आम्ही हिला कोरिओग्राफीची फीज पण अशी ठरवून दिली. म्हणजे किती मी विचारलं, ती म्हटली हा 2K म्हणजे 2000 घेईल. घेईल मी. बट मम्मी लोकांना म्हणजे छान डान्स बसवला ना, सगळ्यांचा बसवला ना एक्स्ट्रा. मग मम्मी म्हटले 500 रुपये एक्स्ट्रा देऊन टाक पोरीला. 2500 रुपये आम्ही शिवानीला डान्स कोरिओग्राफीचे पैसे दिले होते. बापरे म्हणजे एवढं फॉर्मल होतं, फॉर्मल. खरंच. ओके, आमचा ब्रेक होता. सो ब्रेक के बाद फिर से हम यहाँ पे. तर मग त्याच्यानंतर असं झालं की मी 8 मंथसाठी स्वीडनला गेले होते माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त. आणि मग 8 महिन्यात आमचं खूप क्वचित बोलणं व्हायचं. आणि ते पण मी कॉन्व्हर्सेशन, आता मी सांगेल काय कॉन्व्हर्सेशन, कधीतरी म्हणजे तो मला सांगायचा की आज तुझ्याबद्दल विषय निघाला होता घरामध्ये. म्हणजे घरी मला अधूनमधून चिडवायचे ना, अरे शिवानी आलती बघ, ती चांगली होती, ती कुठे स्वीडनला गेली का, काय करते ती आता, अच्छा असं आहे तसं आहे. मग मी हिला सांगायचं अरे आज ना मला घरातलं असं बोलले तुझ्याबद्दल. म्हणजे असं नॉर्मल काहीतरी टाइमपास टॉक्स करायचा. आणि मग मी पण असे म्हणायचे की एक काम करते, आल्यानंतर मग येताना मग असे टाइमपास वाला एक फ्लर्टिंग म्हणतात ना, की एवढंच आता घरातले म्हणतात ना एक काम करते, घरी आले ना की तुला नेक्स्ट टाइम बायोडेटाच घेऊन येते माझा, असं म्हणजे तेव्हा मग आमचं थोडं फ्लर्टिंग चालू झालं. हा एक थोडंसं म्हणजे नाही का असं टाइमपास वाला फ्लर्टिंग. 7-8 दिवसानंतर एक दिवस बोलायचं, त्यात थोडंसं फ्लर्टिंग करायचं, परत बंद असं वालं होतं. आणि मग मग तेव्हा थोडंसं आमचं असं चॅटिंग वगैरे व्हायचं. पण खूप वेगळं, आता टाइम झोन वेगळा हे वगैरे, मग क्वचित खूप कोण याच्यासाठी एवढं जागत बसणार रात्री. तर एखादा मेसेज टाकला कधीतरी, मग ती 2 दिवसांनी रिप्लाय द्यायची. तिचा मेसेज आला मी 4 दिवसांनी रिप्लाय द्यायचा. असं रिलेशन होतं आमचं. टाइमपास वाला फ्लर्टिंग वाला. मग तसं हळूहळू घरातले अजून चिडवायला लागले. बाबा पण बोलायला लागले की अरे ती शिवानी, ती पोरगी चांगली होती, असं तसं. मग आय गेस मी रिटर्न आले आणि आल्यानंतर मग आम्ही तेव्हा थोडं बोलायचो ना, म्हणजे थोडं तेव्हा फ्रेंड्स झालतो. म्हणजे हाय बाय पेक्षा थोडं फ्रेंड्स झालो. नाही, आधी एकमेकांना हेट कर, म्हणजे एकमेकांना नाही, तुझं असं नव्हतं, माझं पर्टिक्युलर असायचं हा मला भाव द्यायचा नाही म्हणून मग मला असं राग यायचा ह्याचा की काय कशाचा ऍटिट्यूड आहे. मला ऍटिट्यूड दाखवणाऱ्या लोकांचा रागच येतो. सो मग पण त्याच्यानंतर थोडंसं बोलण्यावरून वगैरे आमची थोडं फ्रेंडशिप झाली, थोडीशी फ्रेंड्स झालो आम्ही. आणि मग तर ती आता अजून एक गोष्ट सांगते. हा म्हणजे ना माझे भरपूर मेल फ्रेंड्स आहे. हा काय करायचं म्हणते, तिकडून येणार असं माझ्यासाठी काय आणतेस असं करायचं. स्वतःहून मागायचं, स्वतःहून विचारायचं. म्हणजे कसलं पोरग आहे. म्हणजे आता बोलतोय तर म्हटलं मग काहीतरी चांगल्या टॉपिक वर बोलू ना. मग आता तू येणार आहे स्वीडन वरून, मग काहीतरी आणलं पाहिजे तू, असं तसं. म्हणजे मी बरंच तिला पंप करायचं. म्हणजे तिला असं झालं असेल की आता एवढं बोलायचं तर काहीतरी आणलं पाहिजे. हा बरोबर. मग मी ना माझे भरपूर मेल फ्रेंड्स होते. मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड साठी सुद्धा काहीतरी असे छान नेकलेस आणले होते. आणि मग बॉईजला काय आणायचं म्हणून मी परफ्यूम आणले होते. सो मग एक 5 to 6 म्हणजे मुलं होते ज्यांना मी आणलं होतं. मग त्याच्यासोबत ह्याला पण घेऊन आलं होते. म्हणलं की आता हे पोरग मागं स्वतःहून लागलं. म्हणजे काय संबंध आहे भाई, फक्त आता कुठे हाय बाय फ्रेंड्स. म्हणजे तिचे एकदम ते बेस्ट बडीज होते ना, म्हणजे बॉय मुलं फ्रेंड आणि मुली फ्रेंड्स सगळे तुम्ही बघितलं जे लग्नात होते पुढे ते सगळे, तर त्यांच्यासाठी ही आणणार होती. मग आता मी एवढं बोलल्याचं तर म्हणली चल याला पण देऊन टाकू. आणि आपल्या घरी मेंबर्स जास्त आहेत तिला माहितीये. मग तिने चॉकलेट्स पण आणले. आम्ही चॉकलेट्स असं ह्यांच्यासाठी असं नाही, पण मी भरपूर चॉकलेट्स घेऊन आले. कारण की आमच्या घरात पहिलीच मुलगी असेल जी अशी कुठेतरी बाहेरच्या देशात गेली. सो मग आणि 8 महिन्यांनी येणार होते. सो मी ऑलमोस्ट 3 kgs चॉकलेट्स घेऊन आले होते. आणि मग
मग सगळ्यांना थोडे वाटले होते. मग मग विचार केला होता की यांच्या पण घरी भरपूर लोक आहेत, तर मग ह्याला पण घेऊन जावे. ते चॉकलेट्स प्लस त्याचा तो परफ्यूम असं घेऊन मी गेले होते त्याच्याकडे. आणि मला माहिती होतं की परफ्यूम आणलाय, माहिती होतं ना? माहिती हा, होतं, माहिती होते. मागे लागून घेतलं. मला परफ्यूम आणलाय ते माहिती होतं, बट मी तेव्हा म्हणजे ही जेव्हा घरी येणार होती, कारण घरचे ऑलरेडी चिडवत होते मला हिच्या नावाने, तर मी तेव्हा असं ठरवलं की रिॲक्ट नाही करायचं, की म्हणजे मला माहिती आहे परफ्यूम आणला असं नव्हतं दाखवायचं मला. तर मग हिने नॉर्मल असं चॉकलेट्स वगैरे आणले, मग परफ्यूमची बॉटल अशी बाहेर काढून ठेवली, मग मी म्हणतो अरे परफ्यूम आणला माझ्यासाठी. अशी ऍक्टिंग केली मी, कारण तर मी स्वतःच मागितला होता. तर मग बघितलं, मग तिला चॉकलेट, म्हणजे ही घरी आली, चॉकलेट्स वगैरे दिलं, मम्मीला वगैरे भेटली, काकू कसं काय, तिला विचारलं शिवानी कसं झालं वगैरे ट्रिप वगैरे, नंतर गेली घरी. म्हणजे आणि मग जो घरी आमचा कालवा चालू झाला, सगळी पोरं अशी पाहून आता झाली. ह्यांच्यासाठी हे वेगळं होतं, कारण ह्यांची पहिलीच मैत्रीण होती जी अशी चॉकलेट बिकलेट घेऊन आली. पण मी माझ्या प्रत्येक मित्राकडे, म्हणजे म्हणजे सांगवीमध्ये राहणारा जसा एक माझा मानलेला भाऊ होता, किंवा अजून एक दोन मानलेले भाऊ किंवा फ्रेंड्स होते, म्हणजे मेल फ्रेंड्स भरपूर आहेत, आणि मुलीच्या प्रत्येकाच्या घरी मी चॉकलेट्स दिले होते. असं नाही की हा एकटाच मुलगा आहे त्याच्या घरी, पण ह्याच्या घरी सगळ्यांना असं झालं की ह्या मुलीने याला म्हणजे पहिल्यांदा कोणतरी मुलगी घरी आलीये तर चॉकलेट दिलाय, आणि त्यात बाई वेरसाचीचा परफ्यूम आणलेला मला, वेरसाचीचा परफ्यूम, अजून पण ती बॉटल आहे माझ्याकडे, अर्धी थांबा दाखव. केवढीशी चांगली होती बघा, केवढीशी आणली, आणि त्यात पण मी किती खुश झालतो की भाई वेरसाचीचा परफ्यूम मिळाला आपल्याला, सापडला बाई. बघा बॉक्स सोबत जपून ठेवला, अजून बॉक्स सोबत. पहिलं गिफ्ट होतं ना, मग कोणाला म्हणजे गिफ्ट कोणाला माहिती होतं की हे असं पण होऊ शकतं, बट तो आम्ही थोडंच युज केलेलं आहे. अरे निघ ना बाई, वापरला नाहीये, वापरलाय म्हणजे किती राहिलंय, ऑलमोस्ट मीच 25% राहिलेला आहे. वापरून वेरसाचीचा टाक ना परफ्यूम आता. आणलेला शिवानीने बरं माझ्यासाठी. चला, विषय भरकटतोय खूपच. अजून हे वास घेतला का ते दिवस आठवतात, म्हणून मी जपून ठेवलेलं आहे. हा, तर तेव्हा काय नव्हतं. आणि मग जे घरातले चालू झाले, मम्मीला सांगायचे सगळे, काकी शिवानीने चॉकलेट आणलेत, फॉरेन वरून चॉकलेट, अभिषेकला परफ्यूम आणलाय, परफ्यूम 5,000चा परफ्यूम आणलाय, 5,000चा. माझ्या मम्मीला 5,000चा नव्हता, एवढा महाग नव्हता. अरे पण पोरं सांगायचे ना 5,000च परफ्यूम आणलाय काकी, असं कोण करतं का, काहीतरी आहे यांचं 100%. अरे म्हणलं भाई काय नाही, काय सांगू मी तुम्हाला. मग तेव्हा जे चिडवायला चालू झाले, तरी पण त्यानंतर असं मग ठीक आहे चला. मग मी असं ह्याच्या इग्नोर. पण माझ्या घरातल्यांचं काहीच नाही. माझी मम्मी फक्त एवढंच तिला माहिती होतं की हा मागच्या वर्षी शिवानी कुणाच्या तरी घरी गेली होती आणि डान्स शिकवला होता वगैरे. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं मार्चच्या वगैरे दरम्यान परत मग आता मला, आम्ही जी पहिल्या ज्या जिम मध्ये मी झुंबा घ्यायचे तो जिम बंद झाली होती, पावसाचं पाणी तिथे गेलं होतं त्याच्यामुळे बंद झाली होती. सो मग मला आता ओळखीचा कोण होता, हा आणि तो राज वगैरे तेच फ्रेंड्स होते, तर मी यालाच विचारलं होतं की बाबा कुठली सगळी चांगली जिम कोणती. सो त्याच्याच जिम मध्ये मी परत जॉईन झाले होते, दुसरी जिम. हा. आणि तेव्हा मम्मीला पण जॉईन करायचं होतं, मम्मी आणि आम्ही दोघींनी पण जॉईन केलेलं. तर मग मम्मी आणि याचं कधीतरी इंटरॅक्शन झालं असेल तर त्याच्या मम्मीच्या डोळ्यात हा होता की बाबा हा मुलगा आहे. मग तिला असं आठवलं की बाबा ओके, ह्याच्या घरी पण भरपूर बायका आहेत, आणि एक दिवशी संक्रांतीच्या आधी हळदी कुंकू असतं, तेव्हा तिने बरोबर आयुष्यात मम्मीने मला कधीच कुठल्या फ्रेंड्सच्या म्हणजे फ्रेंड्सच्या मम्म्यांना बोलायला लावलं नव्हतं, कधीच नाही. पहिला म्हणजे एक मयूर म्हणून माझा भाऊ आहे, त्याची मम्मी दरवेळी यायची, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच मम्मीने अजूनपर्यंत मित्राच्या मम्मीला बोलव असं सांगितलं नाही. पण त्या दिवशी अचानक दुपारी मला अजूनही आठवतं की संध्याकाळी हळदी कुंकू आहे, आणि मम्मी मला अचानक म्हणते, शिवानी तुझ्या तो मित्र नाही का आपल्या जिम मध्ये, तू त्याच्या घरी डान्स शिकायला गेलेली, त्याच्या मम्मी आणि काकीला बोलव ना आपल्याकडे हळदी कुंकूला. हिला काय झालं मध्ये, लिख के रखा था भाई, डेस्टिनी ने हमारे लिए लिख के रखा था ये मोमेंट. खरंच. आणि म्हणजे आउट ऑफ नोवेअर शिवानीच्या हजारो मित्र मैत्रिणी असतील, बट मम्मीला वाटलं की नाही, माझी पोरगी ज्यांच्या घरी डान्स शिकवायला जायची त्या 2 बायांना आपण घरी बोलू हळदी कुंकू. आता मी त्याच्या मागचं रिझन सांगते. काय रिझन होतं, माझी मम्मी आहे ॲम्वेचा बिझनेस करते, ती करायची म्हणजे अजूनही करते. सो तिला असं होतं की बाबा मला कोणीतरी कस्टमर्स पाहिजेत. आता तिला माहिती होतं यांची जॉईंट फॅमिली आहे, मोठी फॅमिली आहे, जर हे 2 म्हणजे एक कस्टमर भेटला तर बल्क मध्ये ऑर्डर भेटेल, भरपूर मोठी या इराद्याने मम्मीने कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी तो निशाणा साधला. आणि मग मम्मीच्या हिशोबाने मम्मीला म्हटलं, ह्याला कॉल केला, असं असं मम्मी बोलवते, तर मग म्हटलं ठीक आहे विचारतो. आम्ही दोघी सुद्धा, काकी आणि मम्मी बाहेर गेलेल्या.
पण त्या घरी आल्यानंतर दोघींना तो घेऊन आला. हा. आला मीच तो. गेलतो. मला अजून पण आठवते तू येलो कलरची कुर्ती घातलेली. मलाच नाही मला आठवत. आठवते. नाही आठवत एवढं. सो मग आले, मम्मीला भेटले, हळदी कुंकू झालं वगैरे आणि मग थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या. आणि त्या मोमेंटला ना मला एक गोष्ट नोटीस झालेली, आय डोंट नो ही खरी आहे की नाही, मे बी काकी बघतील तेव्हा पण सांगतील. तर काकी अशा आल्या होत्या आणि अभिला बोलवण्याच्या नादाने, अभि आतल्या रूम मध्ये होता, म्हणजे मुलं सगळे आतल्या रूम मध्ये होते. तर अभि 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 करत आल्या आणि पूर्ण घर बघून गेल्या. म्हणजे काकीला पण कुठेतरी आठवत होतं ही पोरगी आपलं आहे, चांगली आहे, तर आताच बघून ठेवू कसं आहे घर फक्त बीर, बघून काय गेल्या, त्यांनी कसं. काही असं हे नाही दाखवलं. मे बी असं पण असू शकतं. हा आमचा अजून माहिती नाही, अजूनपर्यंत assuming आहे, अजून करतेय मी. हा. पण मला त्या मोमेंटला असं वाटलं की काकी असं घर बघून गेला होता. मग मला ते आठवलं की ह्याच्या घरी चाललेलं असतं बरं का डिस्कशन. मग त्याच हिशोबाने काकी बघून गेल्यात की काय, ठीक आहे चला ठीक आहे. आणि मग तो विषय संपला, गेलं, सगळं झालं त्याच्यानंतर. आणि मग ना काही दिवसांनी आता त्या दिवशी मम्मी आंब्याचं कार्ड काकींना देणार, म्हणजे माझ्या मम्मींना देणार. त्याच्या आधीच मम्मीनी हर्बल लाईफचं कार्ड मम्मीकडे दिलं. कारण मम्मी थोडी हेल्दी होती तेव्हा आणि मम्मी हर्बल लाईफ मध्ये होत्या. तर त्यांना पण कस्टमर मिळाला आणि इकडे यांना पण कस्टमर मिळाला. असं झालं दोघींना. म्हणजे दोघी आलत्या एकमेकींना आपलं कार्ड चिपकायच्या इराद्याने. चिपकायच्या आता दोघींनी एकमेकींना आपलं कार्ड चिपकवलं. हा त्यांचा त्याच्यामध्ये तेव्हाच्या मुवमेंटला होता तो स्वार्थ. ते त्यांचं तो कनेक्ट त्यांचा झालं. बिझनेस माइंड आहे, त्याच्या हिशोबाने त्यांनी त्यांचा कस्टमर शोधला, तो ठीक आहे झालं. आणि मग मग काही दिवसांनी मला आठवतंय अजून, त्याच्यामुळे सांग, कारण हे विसरून जातं. कंटिन्यू, सॉरी. की मग त्याच्यानंतर मम्मीची एक बेस्ट फ्रेंड आहे, तिचं आणि मम्मीचं ठरलं की आपण दोघींनी 2 ते 3 महिन्यात 5-5 किलो वजन कमी करायचं, का 1 महिन्यात 5 किलो वजन कमी करायचं. आणि ज्याचं वजन पहिल्यांदा कमी होईल त्याला शिवानी साडी घेणार. म्हटलं एक तर माझा काही संबंध नाही, म्हटलं ठीक आहे तुम्हाला करायचंय ना कमी तर करा, मी देईल तुम्हाला साडी असं. मग आता मम्मीला असं झालं होतं की साडी तर पाहिजे, वजन तर कमी करायचंय, कारण की व्हेरिकोज वेनचा त्रास तर खूप होतोय. तर अचानक एक दिवशी म्हटली, शिवानी करू का ग अभिच्या मम्मीला फोन. म्हटलं कर, विचार कसं आहे काय वगैरे. मग त्यांनी केलं, दोघी एकमेकींसोबत बोलल्या. मग मम्मी जॉईन झाली हर्बल लाईफ मध्ये. मग 2-3 महिन्यात मम्मीने जवळजवळ 2-3 महिने का 4 महिन्यात जवळजवळ मम्मीने 16 kg वेट लॉस केला. म्हणजे ऑलरेडी माझ्या मम्मीनी 4 महिन्यात 17-18 किलो वेट लॉस केला. आणि ते हिच्या मम्मीला एक्झाम्पल दाखवलं, देखो मैंने भी कर लिया, आप तुम भी करो. मग म्हटलं ठीक आहे, मैं भी करूंगी और मेरी बेटी से साडी पाहूंगी. तर मग मम्मी झाली तिकडे कनेक्ट. आणि मग मम्मीने 2-4 महिने व्यवस्थित डाएट फॉलो केलं, मम्मीने सांगायचं तसं सगळं केलं आणि मग मम्मीचा वेट लॉस झाला. तर मग त्या 4 महिन्याच्या बहाने ते कुठेतरी मम्मी लोकांचं चांगली फ्रेंडशिप झाली. आणि मग आम्ही पण होतोच तेवढा फ्रेंड्स. आमचं त्याच्यामुळे कसं झालं की आमच्या दोघांचं बोलणं एकमेकांसोबत वाढायला लागलं. म्हणजे कधीतरी मम्मी प्रोडक्ट्स द्यायची, तर मग मी शिवानीच्या घरी प्रोडक्ट्स द्यायला जायचो. चालेल शिवानीच्या घरी प्रोडक्ट्स द्यायला जायचो. मग तेव्हा कुठे हाय बाय व्हायचं, आम्ही थोड्या गप्पा मारायला लागलो, थोडंसं अजून फ्रेंडशिप आमची वाढली होती थोडीशी, म्हणजे क्लोज यायला लागलो थोडं. म्हणजे आता मम्मी लोक पण क्लोज आलते, घट्ट मैत्री. मग विचारताच्या ह्याच्यामध्ये लागले की हे सगळं असं कसं काय होतं, असं जुळून काय येतंय, काहीतरी आहे का असं आमचं. आणि ते आमचं ते थोडं फ्लर्टिंग चालूच होतं. अजून वाढलं ते, कारण की सारखंच आम्ही एकमेकांच्या समोर यायला लागलो, कॉन्टॅक्ट मध्ये यायला लागलो, कुठल्या ना कुठल्या कारणाने एकमेकांच्या घरी जाणं व्हायला लागलं. तर मग आमचं बोलणं सगळं वाढलं, खूप जास्त वाढलं, मी असं तरी म्हटलं तरी चालेल. बिचारी मी आणि बिचारा माझा अभि, बिचारी मी आणि बिचारा माझा अभि, असं काहीच नव्हतं आमच्या ध्यानीमध्ये. ऐकताय ना मंडळी? बिचारी मी आणि बिचारा माझा अभि, असं काहीच नव्हतं आमच्या ध्यानीमध्ये. पण बाबांनी आणि मोठ्यांनी सुरुवात केलीच होती, तर आम्हीही केली सुरुवात थोडी मस्करी. 2 पावले त्यांनी उचलली, 2 पावले मी. 2 पावले त्यांनी उचलली, 2 पावले मी. मस्करी करता करता कधी आमचं जुळलं समजलंच नाही ग बाई. लीजिए पानी पीजिए, थक गए होंगे. नहीं अभी तो नहीं, कंटिन्यू कीजिए. फेवरेट टॉपिक पे बात हो रही है ना. तर मग एका साईडने असं व्हायला लागलं की ह्यांचे काही फॅमिली फंक्शन्स वगैरे असतील तर त्यांच्याकडे आम्हाला बोलायला लागले. म्हणजे
म्हणजे मम्मी आणि मम्मी बेस्ट फ्रेंड झालते ना. सियाचा बर्थडे होता मला आठवतं. हा, मम्मी आणि मम्मी बेस्ट फ्रेंड झालते. तर मग म्हणायचं हा माझी मैत्रीण आहे बोलू, मग बाय 1 get 1 फ्री. मम्मी आली काही तर येणारच. पप्पा पण यायचे ऍक्च्युली, पप्पा पप्पा पण पण यायचे. असायचे. आणि इकडे आमच्याकडे पण पप्पांचा आय गेस तेव्हा 61st बर्थडे होता, तर तेव्हा मग यांच्या घरून ह्यांना आणि मम्मी पप्पांना आम्ही बोलवलं होतं. तर तेव्हा मग आता आम्हाला थोडंसं जाणवायला तेव्हाचा पण लागलं फोटो होतं. आहे आपला, तो पण टाकशील. तर मग तेव्हा आता आम्हाला थोडंसं जाणवायला लागलं की काहीतरी आहे, वी आर गेटिंग कनेक्टेड. कुछ तो है शिवानी, कुछ तो है म्हणून. पण मग आता थोडंसं आता अजून पुढे पुढे जसं जाऊ तसं अजून कनेक्शन वाढलं. आणि आता असं समजत नव्हतं की घरातले एवढे जॉईंट कनेक्ट व्हायला लागले. म्हणजे आमच्या आधी आमचे घरातलेच एकमेकांसोबत Connect कनेक्ट झाले. झाले. म्हणजे मम्मी लोकांचं कनेक्शन, आणि हे म्हणजे त्यांचं 100% आमच्या फॅमिली फंक्शन्सला येणं, आम्ही त्यांच्या फॅमिली फंक्शन्सला जाणं, हे वाढलं कुठेतरी. आणि देवा शपथ आम्ही सांगेल एकही गोष्ट आम्ही त्या गोष्टीमध्ये जुळवून आणली नव्हती. हा, म्हणजे हे काही सगळ्या स्क्रिप्टेड नव्हतं गोष्टी की आपोआप मम्मीला जुळून. बोलू, पप्पांना बोलू, आपण हे करू ते करू, सगळं काही नाही, आपोआप होत गेलं त्यांच्या ते. ह्याच्या- आम्ही कोणाला पंप करत नव्हतो किंवा काय जे काही झालं ते आमचा त्याच्यामध्ये एक सुद्धा हात नव्हता. सगळं म्हणजे डेस्टिनीवरच होतं आम्ही सगळं. मी त्याच्यानंतर डेस्टिनीला एवढं मानते ना, कारण की हे सगळं आपोआप घडत आलं. ठीक आहे, हे झालं. आणि मग नंतर एक मुमेंट असं आलं की मला स्वतःला असं वाटायला लागलं की नाही, जे काही आपण करतोय ते आपण म्हणजे मला असं खूप कनेक्टेड फील व्हायला लागलं होतं. आणि आपण हे थांबवलं पाहिजे, कारण की आपल्या फॅमिलीज पण खूप कनेक्टेड झालेल्या आहेत. आणि मग तिच्या मनात असे कुठे थॉट्स यायला लागले की हे जर पुढे गेलं तर आपण कसं करणार, मम्मी पप्पांना कसं सांगणार, कसं कन्व्हिन्स करणार, आणि त्यांना न सांगता काय करायचं नाही, पुढे नाही जायचं आपण. मग असं कुठेतरी वाटत की आपण आपल्या पेरेंट्सला चीट करत, अशापर्यंत आमचे थॉट्स गेलेले. म्हणजे तेव्हा तसा विचार केला, मी म्हटलं की नको, दूर आपण बोलायलाच नको एकमेकांसोबत, आपोआप आपलं कनेक्शन जे आहे. म्हणजे एवढं कनेक्टेड फील झालं की आम्हाला वाटलेलंच की पुढे जाऊन यायचं काहीतरी रूपांतर होणार आहे आपल्या लव्ह मध्ये. मग ही बोलली की नको आपण पॉज घेऊन, मला पण वाटलं की ठीक आहे, पॉज नाही म्हणजे थांबू, की नको पुढे जायला, उगाच काहीतरी अजून आपलं वाढेल. आणि मग तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की हा ठीक आहे, आपण आता नाही बोलायचं, म्हणजे नाहीच बोलायचं असंच म्हटलेलं की कनेक्ट होत चाललंय, उगाच दोघांना एकमेकांची सवय लागेल, पुढे जाऊन काय होईल नाही होईल माहित नाही, सो लेट्स स्टॉप इट हिअर. म्हटलं ठीक आहे. 1.5-2 महिने तरी आम्ही नव्हतो बोलत. पूर्णपणे आम्ही बंद केलं होतं बोलणं वगैरे. म्हणजे अक्षरशः मला एवढं पण आठवतं की मी जेव्हा झुंबा घ्यायची त्या मुमेंटला तो कधी यायचा पण नाही तिथे, किंवा असं एवढं आम्ही एकमेकांसोबत बोलणं अवॉइड करत होतो. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रोडक्ट तिकडे पाठव, मम्मी मला म्हणायची त्यांच्याकडे प्रोडक्ट घेऊन जा, किंवा याला कधी आमच्या घरी पाठवायची त्याची मामा प्रोडक्ट घेऊन, असं कुठल्या ना कुठल्या कारणाने आम्ही एकमेकांच्या समोर यायचो. डेस्टिनी, हा ना, खरंच डेस्टिनी. म्हणजे आम्ही जरी ठरवलं की लांब जायचं, पण तरी डेस्टिनी म्हणती नाही, यू आर मेंट टू बी शिव अभि. तुम्ही दूर नका जाऊ एकमेकांपासून, तुम्ही कनेक्ट राहा. म्हणून आमच्या देवानी आयांमध्ये ते सोडलं डेस्टिनी. मग आमच्या आया जवळ यायच्या, मग आम्हाला पण जवळ यायला लागायचं. नाही तर काय, म्हणजे एवढं सगळं ठरवलं आम्ही, पण नाही, डेस्टिनी लाईक या तुम्ही या, मी तुमच्यासाठी लिहिलंय काहीतरी, या. मग आलो, मग तेव्हा पण कुठं असं झालं की नाहीच होते आता. मग असं झालेलं की एकमेकांपासून दूर राहून पण जमत नाही, म्हणजे न बोलता, कारण एवढं कनेक्शन वाढलं होतं की आता एकमेकांपासून लांब राहणं किंवा न बोलणं जमत नव्हतं. तर मग आता असं झालं की चल बाबा, नाही आता तर जाऊ, आता आपण बघू, आपण गो विथ द फ्लो करू, मला पुढे जसं काय आवडतं होईल गो विथ द फ्लो करू आपण. आणि मग आय गेस मार्च, हे सगळं हे झालं. किती महिने गेले तर? 6 महिने 6-7 तसे महिने काढले तरी आम्ही. गेले आमचे. म्हणजे नाही बोलायचं, परत जवळ यायचं, नाही परत बोलायचं. असं वाटायचं यार चुकतंय काहीतरी, मग परत गॅप घ्यायचं. आणि हे ओव्हरथिंक करणारे मी म्हणते अरे बघू ना पुढचं पुढे, त्याचं ते बघून करायला घेऊ. लागले. पप्पा नाही म्हणले, कन्व्हिन्स करू पप्पांना. असंच करायचं, तो खूप पॉझिटिव्ह होता. आणि मी असे नको यार, नको यार, नको 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 नको. मग ते कुठं ना कुठं तसं ते खिचत 6 महिने 7 महिने गेलं. आणि मग मार्च वगैरे ह्याच्यात नाही, ऍट दॅट टाइम म्हणजे मार्च 2024 आय गेस मला आठवतं. म्हणजे तोपर्यंत आम्ही एकदम डीपली इन लव्ह होतो एकमेकांसोबत, की आता बाबा सगळं आपण एकमेकांसाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करून आपल्याला कुठल्याही प्रकारे घरातल्यांना कन्व्हिन्स करायचं, असं झालं होतं आम्ही. पण घरी अजूनही सांगायचं हिंमत नव्हती. तर मग एक दिवशी असं झालं की पप्पांनी मला अचानक विचारलं की बाबा चला शिवानी, आता तुझा बायोडेटा काढायचा आहे, तर त्याच्यामुळे मला तुझे डिटेल्स वगैरे सगळे जे काय ते पाठव.
मग माझं असं झालं की भाई साहब, मग मी रडायलाच लागले. दॅट्स द मोमेंट. मी रडायलाच लागले. मला ते टेन्शन सहनच नाही झालं. एक तर माझ्या ऑलरेडी डोक्यात गिल्ट होतं की मी एवढे दिवस मम्मी पप्पांपासून लपवतीये. ह्याच्या घरातल्यांना पण ह्याच्या घरातल्यांना पण सांगितलं नाही. एवढे क्लोज झाल्यात दोन्ही फॅमिलीज आणि त्याचं गिल्ट मला होतं. आणि त्या दिवशी पप्पांनी मला हा प्रश्न समोर ठेवल्यावरती मी रडायला लागले. पप्पा मम्मी विचारतात काय झालं सांग, काय झालं सांग, काय झालं. मी खूप वेळ अशी ठरवून होते की नाही आता हे नाही सांगायचंय, नाही सांगायचं, नाही सांगायचंय. पण मग असं झालं की भाई आणि इतके दिवस गिल्ट मनात ठेवून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा आपलेच मम्मी पप्पा आहेत, हो तर हो, नाही तर नाही, सांगून टाक. तर मग मी अशी पप्पा मम्मींना, मला एक मुलगा आवडतो. तर मग हे मम्मी तर बोलली पण पप्पा काहीच बोलत नाही. पप्पा एकदम शांत, एकदम शांत. मग मम्मीला म्हटलं हळूच, तू तर बोलते पण पप्पा काहीच नाही म्हणत आहे. म्हणजे मी रडतच होते तेव्हा सुद्धा बरं का. तर मग पप्पांनी पॉज